शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी। शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकरी कर्जमाफी तसेच पीक नुकसान भरपाई, पीक विमा व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। याबद्दल नेमके कृषी मंत्री काय म्हणाले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे, नेमके ते काय म्हणाले पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पीक नुकसानीचे 36 लाख आले, शेतकऱ्यांना दिलासा। एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी 36 लाखांचा निधी आता प्राप्त झालेला आहे। हा निधी आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। शेतकऱ्यांनाही मिळणार आता पेन्शन। पीएम किसानच्या लाभार्थ्यांसाठी केंद्राची योजना। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आता तुम्हाला सरकारकडून आणखी एका मोठ्या योजनेचा लाभ मिळू शकतो, ती म्हणजे पीएम किसान मानधन योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या 6000 रुपयांसोबत उतरत्या वयात दरमहा 3000 रुपये म्हणजे वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते। विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे पैसे किंवा जास्त कागदपत्रे देखील देण्याची गरज नाही। आता 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबला। बुलढाणा जिल्ह्यातील स्थिती, कुटुंबाच्या व्याख्येवरून जिल्ह्यात पडताळणी। 65 वर्षावरील व तिसऱ्या लाभार्थी महिलांना झटका। कृषी सेवा केंद्राचे लायसन्स रद्द पण दुकानदारी सुरू। खत विक्रीचे 2032 आणि 2081 जणांकडे कीटकनाशक परवाने। पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची माहिती। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या PMFBY अंतर्गत चालू खरीप हंगामात अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी 16 ते 30 ऑगस्ट दरम्यान देशव्यापी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी केली। मुरुम महसूल मंडळ, शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान द्या। अनिल जगताप यांचा आंदोलनाचा इशारा। खरीप 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर लोहारा आणि उमरगा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा केली आहे। मात्र अजून देखील या घोषणेचा परिणाम झालेला नसून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही। म्हणून या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्या, नाहीतर अनिल जगताप यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पण चुकाऱ्यांची प्रतीक्षा। 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त, 375 कोटी रुपयांची प्रतीक्षा। शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या बोनससाठी जिल्ह्यातील म्हणजेच गोंदिया जिल्ह्यातील 1,30,000 शेतकरी पात्र ठरले होते। यापैकी 70 कोटी रुपयांच्या निधी अभावी जिल्ह्यातील 40,000 शेतकरी अजून देखील प्रतीक्षेत आहेत। धान घोटाळ्यापासून उत्पादक शेतकऱ्यांना बोनस थांबवला। धान घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या देऊळगाव आविक संस्थेअंतर्गत येणाऱ्या शिरपूर, देऊळगाव, अरततोंडी व खरमाटोला येथील शेतकऱ्यांचा बोनसची रक्कम आदिवासी विकास महामंडळ प्रशासनाने रोखून धरली आहे। बिना 1 रुपये खर्च करता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 36,000 पेन्शन। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता वार्षिक 36,000 रुपये देण्यात येणार। बँक खाती NPA मध्ये गेल्याने कर्ज मिळवण्यात अडचणी, शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी। आता बँक खाती ही NPA मध्ये गेल्यामुळे कर्ज मिळवण्यास आता शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। म्हणून तुम्हाला देखील जर कर्ज घ्यायचे असेल किंवा घेणार असाल तर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागणार आहे। बागलाण तालुक्यात कांद्याच्या घसरत्या भावांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। जुलै संपला तरी उन्हाळी कांद्याचे भाव अजूनही वाढत नसल्याने चाळीस साठवणूक करून ठेवलेला कांदा चढण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तरी देखील अजून कांद्याचे भाव वाढलेले नाहीत। सध्या कांद्याचे सरासरी 800 ते 1200 रुपयांवर दर आलेले आहेत। धाराशिव मध्ये 45,000हून अधिक शेतकऱ्यांना
772 कोटींचं कर्ज थकीत. धाराशिव जिल्ह्यातील 45,000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 कोटींचं कर्ज थकीत आहे. आपले सरकार केंद्रावर शासनाचं ऑज सुधरा नाही तर होणार बंद. वाढत्या तक्रारींमुळे आपले सरकार केंद्राची करणार चौकशी. नियमभंग केल्यास परवाना होणार रद्द. आपले सेवा केंद्र बंद करण्याची पाळी येणार आहे. 49,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या गृह चौकशीचे आदेश. वयाची अट पार केल्याचा संशय. एकाच कुटुंबातील 3 लाभार्थी. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र यामध्ये काही महिलांना आता अपात्र ठरवण्यात येत आहे, तर काही महिलांनी पात्र नसताना लाभ घेतल्याचे चित्र आहे. 1 रुपयाची योजना बंद. 40% शेतकऱ्यांची पाठ. नवीन विमा योजनेस मुदतवाढ. शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहे दूर. राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना जाहीर केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन नियम अजून देखील पसंत नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यापासून टाळाटाळ केली आहे. कापसाचे पेरणी क्षेत्र वाढले तर सोयाबीनचे क्षेत्र घटले. तुरीचे क्षेत्र स्थिर. धानाची रोवणी प्रगतीपथावर. नागपूर जिल्ह्यामधील खरीप पिकांची पेरणी जवळपास आटोपली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात कापसाच्या पेरणी क्षेत्रात 8,766 हेक्टरने वाढ झालेली आहे. 6 महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड होणार रद्द. केंद्र शासनाचा निर्णय. आगामी 3 महिन्यांमध्ये होणार पडताळणी. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात. शेतकऱ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेची पहिली यादी समोर आलेली असून जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपयांचा हप्ता थेट DBT मार्फत देण्यात येणार आहे. पाहायला गेलं तर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये टाकण्यात येणार असून यामध्ये आता 2 नवीन अटी घालण्यात आलेल्या असून या 2 अटीमधून जे शेतकरी पात्र ठरतील त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. धन्यवाद.